चालेल काय? हां बंद करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर. बघा, आज आपण जो काही पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक शेकडेवारी पर्सेंटेज हा घटक चालू करणार आहे. हां, काय शेकडेवारी म्हणजे काय? तर शेकडेवारी म्हणजे एखाद्या संख्येचं 100शी असलेलं प्रमाण म्हणजे शेकडेवारी. ठीक आहे, एखाद्या संख्येचे 100शी असलेलं प्रमाण म्हणजे दुसऱ्या बाजूने असं आपण म्हणू शकतो की शेकडेवारी हा एक अपूर्णांकच असतो. अपूर्णांक असतो ज्यामध्ये आपल्याला माहित आहे अपूर्णांक कशाला म्हणतात. अपूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. आणि शेकडेवारी पर्सेंटेज हा सुद्धा एक प्रकारचा अपूर्णांक असतो ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो, पण ज्याचा छेद लक्षात ठेवा 100 असतो. त्याला काय म्हणायचं? शेकडेवारी. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो फॉर एव्हरी 100 म्हणजे प्रत्येक 100ला. ओके, फॉर एव्हरी 100. म्हणजे काय म्हणणार आहे आपण? शेकडेवारी. हां, आता शेकडेवारीमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात. आता डेफिनेशन काय गरजेची नाही आहे आपल्याला, फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की शेकडेवारीमध्ये 100 ही संख्या फार महत्त्वाची आहे. 100शी असलेलं जे काही प्रमाण आहे ते फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शेकडेवारी या चॅप्टरमध्ये एकतर 100चं असलेलं प्रमाण आणि शेकडेवारी कशी काढायची ह्या दोनच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, बघा आपण ते डायरेक्टली बघतोय. बघा, पोलीस भरतीमध्ये अशा ह्यावर एक प्रश्न पडतो. एकदम सिंपल क्वेश्चन असतो, एकदम व्हेरी मच सिंपल क्वेश्चन असतो. एक, शेकडेवारीचं चिन्ह काय आहे ते एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. असं ह्याला म्हणतात शेकडेवारी. आपण ह्याचा अर्थ सिंपलर पद्धतीने घेऊ शकतो. याच्यामध्ये 100 आहे कुठंतरी, ही आडवी जी रेष आहे 1 धरूया आणि इकडच्या बाजूच्या दोन टिंबा आहेत त्या 100 धरूया. म्हणजे काय झाली ती शेकडेवारी. दर 100शी असलेलं प्रमाण लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ह्यामध्ये दोन प्रश्न असतात शेकडेवारी चॅप्टरमध्ये. एक, टक्केवारी तुम्हाला दिलेली असते, टक्के हे चिन्ह दिलेलं असतं आणि टक्केवारी तुम्हाला काढायची असते. म्हणजे शेकडेवारीलाच टक्केवारी असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत ह्या चॅप्टरमध्ये. एक, टक्के दिलेलं असणार आहे आणि दुसरं टक्के काढायचं असणार आहे. ह्या दोन गोष्टी. आता काही एक्झाम्पल्स घेऊया आपण डायरेक्टली, आपण बघू शकतो सहजरित्या. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला 25%, बघा इथं टक्के हे चिन्ह दिलेलं आहे ना, टक्के हे चिन्ह दिलंय. ह्या चिन्हाचा अर्थ 25च्या पुढं टक्के आहे याचाच अर्थ असा आहे, लक्षात ठेवा, 25/100. म्हणजे 25च्या पुढं टक्के आहे ना याचाच अर्थ भागिले 100. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे टक्केचं जर चिन्ह असेल तर तुम्ही काय करणार आहे? भागिले 100 करणार आहे. आणि तुम्हाला जर टक्केवारी काढायची असेल, तर गुणिले 100 करणार आहे. ह्या दोन गोष्टी या चॅप्टरमध्ये एकदा तुम्हाला समजल्या की तुम्हाला ह्याच्या रिलेटेड जे चॅप्टर्स असणार आहेत, म्हणजे नफा तोटा असेल किंवा असे आणखीन काही चॅप्टर्स असतील, हे तुम्हाला सहजरित्या कळतील, कारण ते ह्या चॅप्टरवर रिलेटेड आहे, ह्या चॅप्टरशी रिलेटेड आहेत. ओके, बघा आता आपण हे पहिल्यांदा काढूया. 25% मला दिलेला आहे, बरोबर आहे. 25% म्हणजे काय? 25/100. आता 25/100 असं डायरेक्टली नाही ठेवायचं, ह्याला संक्षिप्त रूप द्यायचं. कसं देणार आहे? 25/1 25/100 म्हणजे काय? 1/4. किंवा ह्याला आपण आणि कसं लिहू शकतो? पॉइंट मध्ये सुद्धा लिहू शकतो. कशा पद्धतीनं? बघा, आपल्याला माहित आहे 1/4 आहे, पूर्ण भाग तर जात नाही, त्यामुळं पॉइंट दिला जातो आणि तो 0 वाढवला जातो. 4 दुने 8, उरला किती? 2. हे माहित आहे सर्वांना भागाकार कसा घ्यायचा. 4 एके 4, 4 दुने 8, उरला किती? 2. आता परत पूर्ण भाग जात नाही म्हणून इथं 0 वाढवला आणि 4×5 20 म्हणजे किती आलं? 0.25. अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. म्हणजे टक्केचं रूपांतर आपण शेकडेवारीचं रूपांतर आता कशात? अपूर्णांकात करू शकतो, दशांशमध्ये करू शकतो. ओके, आता समजा आणखीन एक मी समजा जरा थोडंसं वेगळं घेतलं. 37.5 आहे, 37.5% आहे. मला ह्याचं रूपांतर अपूर्णांकात करायचं आहे. इथं काय दिलेलं आहे? कोणतं चिन्ह आहे? टक्क्याचं चिन्ह इथं आहे. आणि टक्क्याचं चिन्ह जर असेल तर तो आधीचा जो अंक आहे, तो म्हणजे संख्या आहे, ती आहे अशी घेतली 37.5
टक्के आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे मी, टक्केचा अर्थ काय, सरळ सरळ भागिले 100. सो भागिले 100. आणि मला आता हे पुढे सोडवायचं आहे. आता हे कसं सोडवायचं लक्ष द्या. बघा 37.5 आहे, हा जो पॉईंट आहे हा मला काढायला पाहिजे, तर इथं व्यवस्थितरित्या मला करता येणार, बरोबर आहे की नाही. मग हा पॉईंट जर ज्या वेळेला काढला जातो, लक्षात ठेवा, त्यावेळी खाली एक शून्य वाढवली जाते. याचा अर्थ काय, जर खालील बाजूचा जर कमी पॉईंट काढला असता तर एक वरती शून्य वाढवली असती. आता मी शून्य पॉईंट कुठला काढलाय, वरचा काढलाय, वरचा काढलाय म्हणून शून्य कुठे वाढवली, खाली वाढवली. लक्षात ठेवा इथं वरती पॉईंट होता, मी हा वरचा पॉईंट काढला म्हणून खाली शून्य वाढवली. सो 37.5 त्याचं झालं 375, कारण तो पॉईंट निघून गेला. खाली 100 होतं, 100चं झालं 1000. आणि अशा पद्धतीनं आता ह्याला मी काय देईन, संक्षिप्त रूप देईन. ओके बघा 375 आणि 1000 आपल्याला माहिती आहे ह्या दोन्ही संख्यांना कितीनं भाग जातो, 5 न भाग जातो. 7 5 35, ओके 2 आणि 5 5 25, 5 2 10 0 0 म्हणजे 5 न भाग झालेला. बघा 75 आणि 200 परत 5 न भाग जातो, म्हणजे संक्षिप्त रूप देत आणायचं आहे. ठीक आहे. आता 5 1 5 उरला 2, 5 5 25, 5 चौक 20 0. ठीक आहे. 15 आणि 40 ला परत 5 न भाग जातो. बघा 5 1 5 5 त्रिक 15 आणि 65 40, 3/8. अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं आलं त्याचं, 3/8. आता हा झाला अपूर्णांक, म्हणजे टक्क्याचं रूपांतर तुम्ही कशात केलं, अपूर्णांकामध्ये केलं. दशांश याच्यामध्ये पण करू शकता. कसं, आता परत ह्याला भाग घालवून, बरोबर आहे. 3/8 याचा अर्थ माहिती आहे ना, 3/8. आता आपल्याला माहिती आहे 8च्या पाड्यात तर 3 येत नाही, कुठं येत नाही म्हणून काय केला, पॉईंट घेतला, वरती शून्य वाढवलं. 8 1 8, 8 2 7 24, 8 चौक 32, 8 त्रिक 24, उरला किती, 6 उरला, बरोबर आहे. आता परत बघा भाग जात नाही म्हणून शून्य वाढवला. 8 7 56, किती उरला, 4. परत शून्य घेतला आणि 8 5 40, 0.375 हे उत्तर येणार. लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करणं आणि हे जर पॉईंट असेल तर त्याचं रूपांतर कशा पद्धतीने करायचं. आता ह्यामध्ये आणखीन एक बेसिक महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. आता जरा बघा आपण काय करूया, टक्केचं रूपांतर अपूर्णांकात केलं, आता अपूर्णांकाचं रूपांतर आपण टक्केत करूया. अपूर्णांकाचं रूपांतर जर टक्केत करायचं असेल तर मी सांगितलेलं आहे गुणिले 100 करा. काय करा, गुणिले 100. समजा फॉर एक्झाम्पल मी घेतलं त्याच्यातलं 5/4, 5/4 हा अपूर्णांक आहे, बरोबर आहे की. त्याचं रूपांतर मला कशात करायचं आहे, टक्केत करायचं आहे. तर कशानं गुणायला पाहिजे, 100 न गुणायला पाहिजे. मग 100 ने याला गुणलं, बघा कसं करू शकता माहिती आहे ना, 100 हे वरती असतं, लक्षात ठेवा, आणि एक त्याच्या खाली एक असतो. आपण डायरेक्टली 4 के किंवा 2 न भाग घालू शकतो. 2 2 4 आणि हे 50 आलं. ठीक आहे. बेग के बे आणि हे 25 आलं. सो 25 गुणिले 5, 5 5 25, 7 2, 5 2 10 आणि 11 12, 125%. बरोबर आहे. म्हणजे 5/4 गुणिले 100 सोडवल्यानंतर 125% येतं. बरोबर आहे. म्हणजे काय करायला पाहिजे आपल्याला, गुणिले 100 करायला पाहिजे. किंवा आणखीन एक घेतो मी 0.5. आता 0.5चं मी कसं करणार आहे, ह्याचं रूपांतर मला टक्केवारीत करायचं आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, मला गुणिले 100 करायला पाहिजे ना, गुणिले 100 करायला पाहिजे. आता गुणिले 100 करत असताना एक गोष्ट याच्यात मध्ये महत्वाची आहे, गोष्ट ती लक्षात ठेवा. ती अशी 0.5 आहे, याचा अर्थ 5/10 आहे, हे लक्षात ठेवा. जर पॉइंट नंतर 2 अंक असते तर 100 आला असतं खाली. पॉइंट नंतर किती अंक आहे, 1 आहे, तर 5/10, 5/10 आणि हे एकच असतं, लक्षात ठेवा, गुणिले 100. सो ह्या शून्यला हे शून्य निघून गेलं आणि 10 गुणिले 5 किती, 50%. खरं गुणिले 100 केल्यामुळं त्याचं रूपांतर कशात झाले, टक्क्यात झाले. लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. आता बघा एक आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सांगतो, त्या म्हणजे अशा, समजा एखाद्या संख्येचं तुम्हाला 5% काढायला सांगितलेलं आहे, एखाद्या संख्येचं 5% काढायला सांगितलेलं आहे. एखाद्या संख्येचं जर 5% काढायचं असेल तर तुम्ही काय कराल, समजा मला 100चं 5% काढायचं आहे, तर काय कराल, 100चे 5%. बघा आपण गणित उदाहरण घेणार आहे यानंतर. 100चे 5%, 100चे चा अर्थ काय, गुणिले, आणि 5%, टक्केचा अर्थ काय असतो, भागिले 100 असतो. म्हणजे तुम्ही असं करणार आहे, बरोबर आहे, आणि मग तुम्हाला उत्तर येणार आहे जे काही असेल ते. म्हणजे 100ला 100 निघून जाणार, 5% उत्तर काय असेल ते येणार. ओके, म्हणजे 5 उत्तर येणार. पण एक लक्षात ठेवा, ऐका, जर का आपल्याला 5% एखाद्या संख्येचं जर काढायचं असेल तर त्या संख्येला संख्या भागिले 20 करायचं.
डायरेक्टली संख्या भागिले 20 करा, तर तुम्हाला डायरेक्टली त्या संख्येचं काय मिळेल? 5%. हे लक्षातच ठेवायचं, हे पाठच ठेवायचं. एखाद्या संख्येचं मला जर 5% काढायचं असेल तर त्या संख्येला भागिले 20 करायला पाहिजे. किंवा समजा एखाद्या संख्येचं मला 10% काढायचं आहे, 10%, तर ती संख्या भागिले मला 10 करावं लागेल. हा, एखाद्या संख्येचं 10% जर काढायचं असेल तर ती संख्या भागिले 10 करावं लागेल, मला 10% मिळेल. किंवा समजा एखाद्या संख्येचं 12/1/2% काढायचं आहे. पाठच ठेवा ही गोष्ट. एखाद्या संख्येचं काढायला लावले तुम्हाला 12/1/2%, तर काय करायचं? ती संख्या भागिले 8 करायचं, डायरेक्टली करून टाकायचं, तुम्हाला उत्तर येणार आहे. बरोबर आहे? किंवा समजा एखाद्या संख्येचं मला 20% काढायला सांगितलेलं आहे, एखाद्या संख्येचं मला 20% काढायला सांगितलेलं आहे, तर मी काय करीन? ती संख्या भागिले 5 करीन, ती संख्या भागिले 5 करीन. हा, किंवा समजा एखाद्या संख्येचं मला 25% काढायला सांगितलेलं आहे, तर मी काय करीन? ती संख्या भागिले 4 करेन. डायरेक्टली मला त्या संख्येचं 25% निघून जाईल. ओके, समजा म्हणजे याचा अर्थ काय? मला एखाद्या संख्येचं म्हणजे समजा म्हणूया एक्स चे 25% विचारले, तर मी ह्या एक्स ला चा अर्थ गुणिले एक्स ला डायरेक्टली काय करेन? भागिले 4 करेन, भागिले 4 करेन एक्स ला, डायरेक्टली तुमचा आन्सर येईल. काढायची गरज नाही त्याची 25% स्पेशल वेगळं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन वाचतं, लक्षात ठेवा, हे माहित असल्यामुळं. किंवा समजा आणखीन विचारलं 50%, एखाद्या संख्येचं मला 50% काढायचं असेल तर मी कसं काढेन? संख्या भागिले 2. ठीक आहे, बघा ह्या 3-4 गोष्टी, हे जो शेकडेवारी चॅप्टर आहे त्यातली गणित सोडवत असताना ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. एखाद्या संख्येचं 5% असेल तर संख्या भागिले 20 करा, एखाद्या संख्येचं 10% असेल तर संख्या भागिले 10 करा, एखाद्या संख्येचं 12/1/2% असेल तर संख्या भागिले 8 करा, एखाद्या संख्येचं 20% असेल तर संख्या भागिले 5 करा, एखाद्या संख्येचं 25% असेल तर संख्या भागिले 4 करा, एखाद्या संख्येचं 50% काढायचं असेल तर संख्या भागिले 2 करा. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, बरं बघा, असे काही अपूर्णांक घेणार आहे, त्याचा आपण टक्केवारीत रूपांतर करणार आहे, आणि ते जे टक्केवारीत रूपांतर घेतलेलं आहे आणि अपूर्णांक आहे, ह्या 2 गोष्टी पाठच ठेवायच्या. कारण की हा चॅप्टर सोडवत असताना त्या 2 गोष्टी लक्षात असणं फार गरजेचं आहे. जर त्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात असतील तर तुम्हाला हा चॅप्टर अत्यंत सोपा जाणार आहे. बरोबर आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 1/2 आहे. आता आपल्याला माहिती आहे, मी मगाशीच सांगितलेलं आहे, 1/2 हा अपूर्णांक आहे. या बाजूला बघा, हा अपूर्णांक आहे, इथं टक्क्याचं चिन्ह दिलेलं नाही आहे, आणि टक्क्याचं चिन्ह जर दिलेलं नसेल आणि टक्केवारीत तुम्हाला जर घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? गुणिले 100. म्हणजे ह्या 1/2 ला मी गुणिले 100 करेन. ठीक आहे, बघा हे असं तुम्ही भाग घालवू शकता, किंवा 100 गुणिले 1 असंच असतं ते, 100 गुणिले 1 100 भागिले 2. बघा, बेके बे, बे पंचे 10 आणि बे शून्य 0, म्हणजे किती आलं? 50%. 50%. ह्याचा अर्थ आहे, ह्याचा अर्थ दुसरा बघा, हे पाठ का करायचं? याचा अर्थ असा आहे, एखाद्या संख्येचं जर मला 50% काढायचं असेल, एखाद्या संख्येचं 50% काढायचं असेल तर तिला मला हाफ करावं लागेल. किंवा त्या संख्येला, म्हणजे ह्या संख्येचं मला जर 50% काढायचं असेल तर त्या संख्येला मला 1/2 डायरेक्टली गुणावं लागेल. ह्याचा अर्थ असा असतो. हा, एखाद्या संख्येचं मला 50% काढायचं असेल, एक तर त्या संख्येला हाफ करायचं, हाफ म्हणजेच 1/2 गुणायचं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, समजा किंवा समजा 1/3 आलं एखाद्या संख्येचं मला, किंवा 1/3 हा अपूर्णांक आहे, त्याचं रूपांतर पहिला टक्केवारीत करून घेऊया. काय करणार मी? गुणिले 100. बरोबर आहे? 100 भागिले 3, कारण 100 गुणिले 1 100 झालं, भागिले 3. बघा, भाग घालवला, 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1, परत 3 त्रिक 9. आता एक लक्षात ठेवा, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा दोन्ही बाजूने सांगतो मी. मला सांगा, 100 ला 3 न भागलं, उत्तर किती आलं माझं? 33. बरोबर आहे? इथं बाकी किती उरली सांगा मला? 1 बाकी उरली. बरोबर आहे ना? कारण की 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1, परत 3 त्रिक 9, म्हणजे बाकी उरली 1. ती बाकी वर लिहायची. मी कितीनं भाग घालवलेला हो? 3 न भाग घालवला, तो 3 लिहिलाय. झालं? ह्याचा अर्थ काय? हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे, म्हणजे ह्याचं रूपांतर 1/3चं रूपांतर मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं. बरोबर आहे ना? टक्के, कारण टक्के का? टक्के गुणिले 100 केले. बरोबर आहे की नाही? आता हेच रूपांतर मी कशात करू शकतो? पॉइंट मध्ये करू शकतो. कसं? बघा, इथं उत्तर आलंय 33, लिहिलं 33. बरोबर आहे? आता बाकी किती उरलेली? 1 बाकी उरलेली ना? 1 बाकी उरली. 3 न 1 ला पूर्ण भाग जातो का? जात नाही. म्हणून काय घेतला? इथं पॉइंट लिहिला आणि इथं शून्य वाढवला. 3 त्रिक 9, उरला 1, परत 3 त्रिक 9, म्हणजे 33.33. हे तुमचं उत्तर आहे.
लक्षात ठेवा, ही फार महत्वाची गोष्ट आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पण रूपांतर करता येतं आणि पॉइंट मध्ये सुद्धा रूपांतर करता येतं. म्हणजे कुठल्याही, आता समजा मला एखाद्या अपूर्णांकाचं, एखाद्या संख्येचं 33 म्हणजे पूर्णांकयुक्त 33 1/3% काढायचं आहे, 33 1/3 काढायचं आहे, तर डायरेक्टली मी काय करेन, त्या संख्येला 1/3 न गुणेन. त्या संख्येला 1/3 न गुणलं की मला डायरेक्टली, मग हे काय करावं लागेल, आपल्याला पाठ ठेवावं लागेल. ह्या 33 1/3 मधनं हे 1/3 पाठ राहते बघा, तेवढी गोष्ट पाठ राहते. ओके, काही गोष्टी फक्त ह्यातल्या वेगळ्या आहेत आणि काही गोष्टी ह्याच्यातनच निघतात आणि त्यामुळे त्या गोष्टी पाठ ठेवायच्या. ठीक आहे, कारण की हे करणं परत परीक्षेला टाइम जास्त कन्झ्युम करणार आहे. किंवा समजा मला 2/3 दिलं, 2/3 दिलं, तर काय करेन मी, 2/3 गुणिले 100. हा, तर बघा 100 गुणिले 2 200 भागिले 3. हा, भाग घालवणार, 3 1 3, 3 संग 18, उरला किती 2. ओके, परत 3 संग 18, उरला किती परत 2. म्हणजे पूर्ण उत्तर किती आलं हो, 66. बाकी किती उरली 2. मी भाग कितीनं घालवलेला 3 न. कळालं का, झालं का रूपांतर, आणि टक्के केले ना, का टक्के दिले मी, गुणिले 100 केले ना. बरं, पुढं मी पॉइंट मध्ये पण काढू शकतो त्याला. कसं आणू शकतो, पूर्ण उत्तर किती आलं माझं 66, माझी बाकी किती उरलेली 2, बाकी उरलेली 2 लक्षात ठेवा. आता पूर्ण उत्तर जात नाही म्हणून इथं पॉइंट दिला आणि याला 0 दिला. 3 संग 18, बरोबर आहे काय, परत 30 होत जाणार, त्यामुळे हेच उत्तर असणार. लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, बघा पुढचे काही आपण अपूर्णांक देतोय, जे अपूर्णांक टक्केवारीमध्ये डायरेक्टली रूपांतरित करून दिलेले आहेत. कशा पद्धतीने करायचे ते मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे डायरेक्टली पाठ ठेवा तुम्ही. 1/4 चं रूपांतर तुम्ही टक्केवारी करायचं असेल तर 25%, आणि एक लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचं 25% काढायचं असलं तर त्या संख्येला 1/4 न गुणायचं. उलट घ्या, लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचं 25% काढायला सांगितलं, विचारलं ना, तर त्या संख्येला 1/4 न गुणायचं. ठीक आहे, एखाद्या संख्येचं 75% काढायचं असेल तर त्या संख्येला 3/4 न गुणायचं. एखाद्या संख्येचं मला 75% काढायचं आहे, त्या संख्येला 3/4 न गुणायचं. एखाद्या संख्येचं 20% काढायचं आहे तर त्या संख्येला फार महत्वाचे आहेत, 20% काढायचं असेल तर 1/5 न गुणायचं. 40% काढायचं असेल तर हे लक्षात ठेवा, 2/5 न गुणायचं. 60% काढायचं असेल तर 3/5 न. आता हे आपल्याला डायरेक्टली नाही पाठवणार आहे, जसं तुम्ही उदाहरणं सोडवत जाल, जशा पद्धतीने तुम्ही ह्याऐवजी ही गोष्ट वापरत जाल, बरोबर आहे का, तसं तुम्हाला ते लक्षात राहत जाणार आहे. आणि तो प्रत्येक वेळी चॅप्टर जर का तुम्ही बघितला, म्हणजे काय, हा चार्ट जर बघितला तर चार्टमुळे तुम्हाला ह्या गोष्टी रिअलाइज होतील. एखाद्या संख्येचं 80% काढायचं असेल तर 4/5 न गुणावं लागेल. एखाद्या संख्येचं 16/2/3% काढायला सांगितलेलं आहे, 16/2/3, तर 1/6 न गुणायचं. पाठच ठेवा ह्या गोष्टी. किंवा एखाद्या संख्येचं 12.5% काढायचं आहे, 1/8 न गुणायचं. एखाद्या संख्येचं 37.5% काढायचं आहे, 3/8 न गुणायचं. ओके, म्हणजे काय, 37.5 म्हणजे 37 1/2%. कारण की 0.5 जो आहे तोच 1/2% असतो. 7/8 कधी, 87.5 म्हणजे काय, 87 1/2% काढायचं असेल तर, 87 1/2 काढायचं असेल तर काय करणार तुम्ही, 7/8 न गुणणार. एखाद्या संख्येचं 11 1/9% काढायचं असतील तर 1/9 न गुणणार. म्हणजे बघा, ह्याच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, काही गोष्टी डायरेक्टली लक्षात ठेवता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, 1/11 कधी, 9 1/11, पण ते पाठच ठेवायला पाहिजे. 9 1/11% काढायचं असेल तर डायरेक्टली त्या संख्येला 1/11 न गुणा डायरेक्टली, तर तुमचं डायरेक्टली उत्तर येणार आहे. म्हणजे भागिले 100 वगैरे, कारण का टक्के आहे, टक्के मला काढायचं आहे, याचा अर्थ भागिले 100 करायला पाहिजे ना. मग भागिले 100 वगैरे करत बसायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्टली काय करणार तुम्ही, गुणिले 1/11 करणार, उत्तर येणार तुमचं. ठीक आहे, 8 1/3% टक्के मला काढायचे आहे, पण तरी सुद्धा तुम्ही काय करणार, गुणिले 1/12 करणार, उत्तर येणार तुमचं. ठीक आहे, 5% काढायचं आहे, तुम्हाला माहिती आहे संख्या भागिले 20 करा, चालू शकते. 15% एखाद्या संख्येचं काढायचं आहे, तुम्ही कसं करणार, 320 न त्या संख्येला गुणणार, हे लक्षात ठेवा. कारण की 15% काढणं म्हणजे काय, भागिले 100 करणं. मग ते भागिले 100 मध्ये प्रोसिजर जाते ना, त्यापेक्षा तुम्ही काय केलं, सरळ 320 न त्या संख्येला गुणलं. पण त्यासाठी काही वेळेला एक लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला हे असं, आता 15% काढायचं सिंपल आहे, वापरायलाच पाहिजे असं नाही, पण ज्या काही महत्वाच्या, हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे, अशा पद्धतीचं, ह्या काही गोष्टी आहेत, तिथं मात्र तुम्हाला हा चार्ट व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा एखाद्या संख्येचं 6.25% काढायचं आहे, तर अशा वेळेला मात्र तुम्ही वापरायला पाहिजे, 1/16 न त्या संख्येला गुणायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे काही वेळेला वापरलं पाहिजे आणि काही वेळेला वापरायलाच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, म्हणजे काढू शकता तुम्ही एखाद्या संख्येचं, तर वापरायची गरज नाही आहे. ठीक आहे,
बघा आपण आता शेकडेवारी पर्सेंटेज ऍक्च्युअल प्रश्नांना चालू करतोय. टाईप 1 चे क्वेश्चन्स बघा. खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आपल्याला. खालील संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. टक्क्याचं चिन्ह इथं दिलेलं आहे, लक्षात ठेवा. टक्क्याचं चिन्ह दिलंय याचा अर्थ असा आहे 84% आहे पुढं, याचा अर्थ भागिले 100. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, आता फक्त याला काय करा, संक्षिप्त रूप द्या. जर देता येत असेल तर द्या, नसेल तर काही गरज नाही. ठीक आहे, बघा बेके बे 2 दुने 2 चौक 8 आणि 2 दुने 4, कारण 42 न भाग जातो माहिती आहे तुम्हाला. 42 2 न घालवल्यानंतर इथं 50 येतो. इथं बघा परत 2 न भाग जातो. 2 दुने 4 बेके बे, इथं 25 न भाग जातो. ठीक आहे, म्हणजे किती उत्तर येतं 21/25. लक्षात आलं का? ही गोष्ट फार गरजेची आहे कळणं. संक्षिप्त रूप द्यायचं. पुढे बघा, पुढे काय आहे 0.3% आहे. पर्सेंटचं चिन्ह इथं आहे याचा अर्थ, आणि मला त्याचं रूपांतर कशात सांगितलंय, व्यवहारी अपूर्णांकात करायला सांगितलंय. म्हणजे काय 0.3% आहे. पर्सेंट म्हणजे भागिले 100 घ्यायचं. ओके, आता पुढे कसं सोडवायचं बघा. इथून पुढे महत्वाचं आहे, हा पॉइंट मला घालवायला पाहिजे ना. बरं, पॉइंट नंतर किती अंक आहे, 1 अंक आहे. जर पॉइंट नंतर 1 अंक असेल तर खाली मी काय करायला पाहिजे, 1 शून्य वाढवायला पाहिजे. एवढीच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, बस, बाकी काही नाही. ओके, 0.3 म्हणजे त्याच्याऐवजी मी काय लिहिणार आहे, 3 लिहिणार आहे, कारण की मला 3च पाहिजे, पॉइंट नको आहे. ठीक आहे, 100 होता खाली, 100च्या ऐवजी आता काय येणार 1000 येणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथं मला वाटत नाही की कुठं म्हणजे भाग वगैरे जातो, त्यामुळे हेच उत्तर येईल तुमचं. ओके, पुढे बघा, म्हणजे इथं संक्षिप्त रूप बसत नाही. संक्षिप्त रूप नाही बसत तर तिथं करायची तुम्हाला काही गरज नाही आहे. पुढे जरा बघा 0.06% आहे. म्हणजे काय 0.06% आहे. गणितामध्ये जे आहे ते प्रॉपर मांडणी करायची, गणित सुटतं. ओके, टक्केचा अर्थ काय, भागिले 100. आता मला सांगा, हा पॉइंट तर काढून टाकायचा आहे मला. पॉइंट काढायच पाहिजे. पॉइंट काढल्याशिवाय उत्तर येणार नाही. पॉइंट काढला, पॉइंट नंतर अंक किती आहेत 2. जर पॉइंट नंतर 2 अंक असतील तर खाली शून्य किती वाढवायच्या 2. लक्षात ठेवा, जेवढे पॉइंट आणि खाली पॉइंट असतात तर जेवढे पॉइंट समोर अंक आहेत तेवढे वरती अंक वाढवायचे, वरती शून्य वाढवायच्या. ओके, आता बघा वरती मला फक्त 6 राहणार आहे, मला फक्त 6 पाहिजे आहे, बरोबर आहे ना. आणि खाली आधी 100 आहे आणि पॉइंट नंतर अंक किती आहेत 2 आहेत, म्हणून खाली शून्य किती वाढवल्या 2. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता दोन्हीकडे जर तुम्ही विचार केला तर बघा 2 ने भाग जातो, 6 ला 2 ने भाग जातो. बे के बे, बे तिरक 6. त्यानंतर इथं सुद्धा 2 ने भाग जातो. 5 0 0 0 5000, म्हणजे उत्तर किती येतं 3/5000. लक्षात ठेवा, हे उत्तर येईल. मला वाटतं ह्या 3 गोष्टी समजलेल्या असतील. आता चौथं बघा, 2/5% आहे. 2/5% याचा अर्थ काय असं लिहू शकतो का बघा, 2/5% म्हणजे भागिले 100 ना. टक्के म्हणजे भागिले 100, बरोबर आहे. 100च्या खाली नाही काय म्हणजे काय हो, 1 आहे. काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. आता हे काय होणार, 2/5 आहे असं, आणि हे 100चे 1 आहे ते उलटून वर जाणार. उलटून काय होणार, वर जाणार, म्हणजे राहणार काय गुणिले 1/100 असं राहणार. लक्षात ठेवा. बघा 2/5 आधीच आहे. टक्के म्हणजे काय, भागिले 100 ना, भागिले 100. 100च्या खाली काय नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. आणि हे जे आहे खालचं कधी पण उलटून वर जाते. लक्षात ठेवा, उलटून वर म्हणजे 1/100 आलं. आता जरा बघा 2 गुणिले 2 2 असंच असते. गुणाकार कधी पण सरळ करायचा असतो, आपण शिकणार आहे ते. आणि 5 गुणिले 100 500, बरोबर आहे. 2/500. आता ह्याला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. कसं, बेके बे आणि 250, बरोबर आहे ना. 250 म्हणजे 1/250. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला काय करतील, विचारतील 2/5% तुम्हाला विचारलंय, बरोबर आहे. उत्तर तुमचं किती आलंय 1/250 आलेलं आहे. ओके, पण ऑप्शन मध्ये 1/250 नाही, 1/250 नाही, ऑप्शन मध्ये पॉइंट मध्ये उत्तर दिले. तर आता तुम्हाला ह्या गणिताचं काय करायला पाहिजे, पॉइंट मध्ये रूपांतर करायला पाहिजे. पॉइंट मध्ये रूपांतर करायला पाहिजे ना, कारण की उत्तर कशात आहे, पॉइंट मध्ये आहे. पॉइंट मध्ये रूपांतर करा. काय करायचं आहे तुमचं, 1/250 आहे बघा, 1/250 आहे. कसं कराल पॉइंट मध्ये उत्तर, 1 ला भागायला पाहिजे 250 न. 250च्या पट्यात 1 आहे का, नाही आहे, म्हणून काय घ्यायचं, पॉइंट घ्यायचा. ओके, पॉइंट घेतला. पॉइंट घेतल्यानंतर इथे किती वाढतो, 1 शून्य वाढतो. बरं मला जरा सांगा 250च्या पट्यात 10 आहे का, नाही. परत इथं शून्य घ्यायला पाहिजे आणि इथं सुद्धा शून्य वाढवायला पाहिजे. हा, परत मला सांगा 100च्या पट्यात 250च्या पट्यात 100 आहे, नाही. परत इथं शून्य वाढवायला पाहिजे आणि इथं सुद्धा शून्य वाढवायला पाहिजे. अशाला पद्धतीने ते गणित सोडवलं जातं. लक्षात ठेवा. मग काय होणार, 250 × 250 250 चौक
1000 इथं 4 येणार आणि हे तुमचं उत्तर असणार. म्हणजे उत्तर ह्याही स्वरूपामध्ये विचारलं जाईल, उत्तर ह्याही स्वरूपामध्ये विचारलं जाईल, दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला उत्तर अशा वेळेला काढता आलं पाहिजे. आणि त्यासाठी फक्त एक गरजेचं आहे, बेसिक भागाकार जो पॉईंटचा आहे तो करता आला पाहिजे आणि संक्षिप्त रूप देता आलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी बेसिक आपल्याला येणं फार गरजेचं आहे अशा प्रकारच्या प्रश्नांच्यासाठी. ओके, बघा समजा ह्याच्यामध्ये कुणाला काही जणांना जर प्रॉब्लेम येत असेल तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, 2/5% विचारलेला आहे मला, बरोबर आहे. टक्के म्हणजे काय, भागिले 100. टक्के म्हणजे भागिले 100. मग भागिले 100 म्हणजे सरळ काय करा तुम्ही, 2/5 आहे ना, मग भागिले 100 त्याला केल्यापेक्षा खाली 100 द्या. खाली 100 म्हणजे गुणिले 100. ठीक आहे, सो 2/500 आलं ना. आणि हे अशा पद्धतीने मग पुढे ते सोडवणार आहे. ओके, आता बघा पुढचा क्वेश्चन आहे टाइप 2 चा. टाइप 2 आपण बघतोय. दुसरा पुढचा क्वेश्चन आहे, शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. शेकडेवारीमध्ये रूपांतर जर करायचं असेल तर लक्षात ठेवा गुणिले 100 करायचं. टक्क्याचं चिन्ह दिलेलं असलं की नाही लक्षात ठेवायचं भागिले 100 आणि टक्के दिलेलं नाही ना तर गुणिले 100, कारण टक्क्यात न्यायचं आहे ना तुम्हाला. सो 1/5 गुणिले 100 हे काय आपण लक्षातच आहे आपल्याला. चार्ट दिलेला आहे आपण. 5×5 20. सो किती झालं 20%. डायरेक्टली काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पुढे बघा, आता हे महत्वाचं आहे, किती आहे 0.03. हा, त्याला मला टक्क्यात न्यायचं आहे. टक्क्यात न्यायचं असेल तर काय करावं लागतं, गुणिले 100. ह्याला गुणिले 100 करणार आहे मी. मुळात हे एवढं जास्त सोडवायची गरज नसते, पण ठीक आहे. बघा 0.03 गुणिले 100 बरोबर. बघा 0.03. आता मला जरा सांगा पॉईंटच्या पुढचे मला काय काढायचे आहेत. पॉईंट काढायचा आहे ना मला, पॉईंट काढायचा आहे. पॉईंट जर काढायचा असेल तर त्याच्या पुढे अंक किती आहेत, 2 आहेत. म्हणजे खाली किती अंक शून्य द्यायचे असतील, 2. हे लक्षात ठेवा, महत्वाचं म्हणजे मला हा पॉईंट काढायचा आहे म्हणून पुढं, आणि पॉईंटच्या पुढे अंक किती आहेत, 2, म्हणून खाली 2 शून्य द्यायचे आहेत. सो वरती राहिलं 3 राहतंय. ठीक आहे, खाली 2 शून्याचे द्यायचे आहेत म्हणजे 100 झालं, बरोबर आहे का. आणि पुढचं किती आहे ऍक्च्युली 100. 100ला 100 निघून गेलं, राहिलं काय 3%. किंवा एक लक्षात ठेवा 0.03 गुणिले 100 आहे. गुणिले 100, 100ला अंक किती येतो, शून्य किती येतो, 2 आहेत ना. 100ला शून्य किती आहेत, 2 आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हा जो पॉइंट आहे हा 2 हे इकडे सरकणार. 2 त्याची जी काही स्थान आहे तो तिकडे सरकणार. मग 2 स्थानं सरकला, 1 आणि 2 इथे येणार ना, म्हणजे किती राहणार ते 3. हे फक्त लक्षात ठेवा, कारण इथं 2 हे आहेत ना, तो तिकडे सरकतो, उजवीकडे 2 सरकणार. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. पुढं 0.2 आहे. आता 0.2चं मला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे तर गुणिले काय करावं लागेल, परत 100. सेम जसं म्हटलेलं आहे तसं काय करायला पाहिजे. इथे किती शून्य आहेत रे, 2 शून्य आहेत. म्हणजे पॉईंट तिकडे किती सरकणार, 2 पॉईंट सरकणार, 2 तिकडे सरकणार, इथं 1 आणि 1 आणखीन सरकायला पाहिजे म्हणजे 20 येणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय राहणार ते 20%. किंवा जर त्या पद्धतीने सोडवायचं असेल तर हा मला पॉईंट काढायला पाहिजे. म्हणजे खाली पॉईंट नंतर अंक किती आहे, 1, म्हणजे 1 शून्य खाली द्यायला पाहिजे. म्हणजे काय 2/10 आणि गुणिले हा किती आहे 100 आहे. बघा ह्या 10 ह्या शून्याला हे शून्य निघून गेलं, 10 गुणिले 2 20%. लक्षात ठेवा, ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि हे चिन्ह द्यायला आता आपल्याला ऍक्च्युली ऑप्शनलचा क्वेश्चन असल्यामुळे काही गरज नाही, पण तुमच्या वहीमध्ये लिहित असताना मात्र काय करा, टक्केचं चिन्ह द्यायला विसरू नका. ओके, ठीक आहे. बघा आपण जो काही शेकडेवारी चॅप्टर आहे त्याच्यातले 2 टाइप्स घेतलेले आहेत. हा आपला पहिला पार्ट आहे, पोलीस भरती. दिस इज स्पेशली फॉर पोलीस भरती. लक्षात ठेवा, अशाच पद्धतीने आपण ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू ठेवणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.